आज जोनसने जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती नक्कीच बोलकी होती. रवी दादांना तो गुरु मानतो. एवढा मोठा लिजंड खेळाडू, यातच रवी दादा किती महान किती ग्रेट होते हे आपल्याला दिसून येते. चला सामना सुरू करूया. वेळेकडे लक्ष आहे. सन्माननीय संजय म्हात्रे गुणलेखकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. करूया त्यांचंही स्वागत. जेटीसीचं स्वागत, क्रीडा रसिकांचं स्वागत. पण सन्मान्य पंच अमोल वेतोस्कर सर आणि परशुराम पाटील सर हे दोन्ही सज्ज झालेत. अगदी भरपूर मोठा क्रिकेटचा प्रवास. दोन्ही खेळाडू जर बघितले तर एक टिवरीचा एक गोडदेवचा अष्टपैलू खेळाडू. दोघांचं करूया स्वागत. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मॉन्टी घोडीकर यांना तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम मलाड पांजू. चला पहिल्या षटकासाठी आलाय विकीशा. लाईफ टाइम राऊंड द विकेट. स्ट्राईकला गौरव, नॉन स्ट्राईकला समर्थ. बोरिवलीची अफलातून जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अगदी फुल टॉस होता. वेस्ट साइड वरून तो बीमर घोषित केलाय. पहिला चेंडूची सुरुवात अगदी बीमर न झाली. भरपूर सुरुवात आपण पाहिले, मात्र अशी सुरुवात भरपूर रेअर असते. विकीशा अगदी चेंडू ग्रिप नाही करू शकले. मात्र हा गौरवनं हा चेंडू कसा काय अगदीच मिस केलाय. एक्सर प्रीमियर लीग मध्ये काय कामगिरी झाली होती या मुलाची. समर्थ देसाई नॉन स्ट्राईक समोर खेळलेत, हवेत खेळले, चेंडू वर आहे. झेल होणार का हा प्रश्न आहे. कॉल नव्हता, अगदी कॉल नव्हता. क्रिकेटचं बेसिक चुकले तिथे एकूणच क्षेत्ररक्षक. झेल कोणाचा होता, कॉल झाला नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चेंडूवर लक्षच नव्हतं. त्यामुळे अगदी हा झेल सुटतोय. आज बरेच नवीन खेळाडू बायंदरच्या संघामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही करूया स्वागत. काही लिजंड खेळाडू, काही नौके खेळाडू याचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज रवी 11 या नावाने खेळतोय. गावदेवी एक्सर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला गौरवच आहे. विकी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण बघतो हलकासा बाहेर कट झालाय. वाईटचा इशारा आहे. जी रिटर्न क्रीज आहे तिला ब्रेक केलं तर निश्चितच ते वाईट होणार आहे. त्यामुळे किती शफल करा काही करा, मात्र एक लाईन आहे. त्यामुळे पंचांच्या मनात शंका नाही आहे. अनेक नियम अगदी कोळून प्यायलेत आमचे पंच. धावसंख्या 4. यावेळेला थोडस शफल केलं, मात्र हा फटका खेळताना उशीर केला. अगदी एक्झॅक्टली करायचं काय होतं हा प्रश्न गौरवने निर्माण केला. मात्र विकीची लाईन अँड लेंथ वाईड आल्यानंतर पुन्हा अगदी स्टंपात ते चेंडू टाकलाय. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, मात्र अगदी बॅटची एज आणि शॉर्ट फाईन लेगला एक सोपा झेल. परतलाय गौरव. मोठी अपेक्षा होती त्याच्याकडून. एक्सरचा एक अप्रतिम खेळाडू, मात्र सध्या तो लवकर बाद झालाय. विकेट आली आहे. पहिलीच विकेट अगदी पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली कामगिरी आणि निश्चितच चांगली साऊंड सिस्टम आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच हिमालय. सध्या माहोल जत्रांचा आहे आणि येत्या काळात आपल्याला चंडिका मातेची एक मोठी मोठी यात्रा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचाही आस्वाद घ्यायला, त्याचाही आनंद घ्यायला विसरू नका. 4, 5 आणि 6 एप्रिल आणि इथे 2 नाटकं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सादर होणार आहेत. आमचे कामेश चांगली माहिती देतील, याबद्दल शंका नाही आहे. गेट टुगेदर हे नाटक परवाच्या दिवशी सुबोध सर भेटले होते. वर पिच केलाय. ओ हो, काय प्रयत्न अगदी एज होती, मात्र वेल डन जोनास. अफलातून प्रयत्न होता. चेंडू ग्लोव्ज मध्ये नाही आहे, मात्र या प्रयत्नाला दाद द्यावीशी वाटते. अगदी वय जर बघितलं तर पन्नाच्या पलीकडे आहे, मात्र पन्नाच्या पलीकडे असताना देखील हे रिफ्लेक्सेस बघा जेटीसी लाईव्ह वर. वा वा वा, वेल डन जोना. मात्र हा झेल नाही होऊ शकला, कारण अगदी आपण बघितलं बॅटला चढल्यानंतर चेंडूचा स्पेस जर बघितला तर अजून दुगणा होतो. मात्र इथे आपण बघतोय चेंडू अगदी लो राहिला होता. पुन्हा एकदा वर पिच केलाय. अगदी फुलटॉस वर कन्वर्ट करून चेंडूला टोलवलंय. कॉर्नर रिजन मधून चेंडू फरार होत आहे. आजच्या दिवसातील पहिल्या चौकाराची नोंद होत आहे. थँक्यू व्हेरी मच अमोल वेतोस्कर सर, रवी दादा चौकार.
थँक्यू. हा चौकार येतोय. धावसंख्या इथून थोडीशी ग्रूम होताना दिसतीये आणि गरज देखील आहे. सध्या आपण बघतोय गावदेवी एकसर हा संघ, गावदेवी एकसर हा संघ बॅटिंग करतोय. एक विकेट आली आहे. 8 धावा झालेत. विकी वन्स अगेन. नवीन बॅटर यावेळा जर बघितला तर निश्चितच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक धाव इथेही मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी आले. थोडंसं उशीर केलाय क्षेत्ररक्षकानं आणि त्याचा चांगला फायदा इथे समर्थ देसाईने उचललाय. वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर इन एक्सर समर्थ देसाई. 9 सेकंडला चांगली धाव आणि या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 10. पहिली षटक आपण बघतोय. पहिला नो बॉल आला, त्यानंतर निश्चितच सिंगल, डबल, त्यानंतर एक वाईट कन्सीड, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा 2 धावा. ही आतापर्यंतची कहाणी राहिली या ओव्हरची. यावेळेला पाहूया. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. पंचांचे हात बाजूला सारलेत. अजून एक षटक संपेना. थोडंसं जास्त एफर्ट देत आहेत विकीशा. एक अतिशय चांगले इकॉनॉमिकल बॉलर आहेत. मात्र आपण बघतोय इथे निश्चितच थोडासा वेळ घेतलाय त्यांनी. नाणेफेक जिंकल्यानंतर परागनं सांगितलं की आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि आज ते रविदा या नावाने खेळत आहेत. रवी 11 भाईंदर या नावाने. मनापासून कौतुक आहे त्यांचं. नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल होणार का? येस होणार आहे. झेलच्या खाली निश्चितच सॅम हरीशला तुम्ही पाहू शकता. हा झेल झालाय. अजून एक विकेट आली आहे. पहिले षटक संपत नव्हतं, मात्र ऍट द एंड ते संपलंय. धावसंख्या 11, गडी बाद 2. म्हणजे इथे जर विचार केला, ह्या मैदानाचा विचार केला, तो दोन्ही बाजूने सुरुवात अगदी 50-50 झाली आहे. आमच्या अनेक मान्यवरांचं इथे स्वागत करूया. सन्माननीय चंद्रशेखर भोईर साहेब, वेलकम वेलकम. आपलं स्वागत आहे आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. निश्चितच आजच्या दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अजिंक्य स्पोर्ट्स तर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच कुणाल आणि कल्पेश यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम मित्रांनो, स्वागत आहे आपलं. या स्पर्धेचं अजून एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ट्रॉफीज. अगदी मगाशी आल्या आल्या मला मनोजने एक प्रश्न केला, दादा उचलून बघ. मी म्हटलं थांब, आत्ताच सांगू नको त्या गोष्टी, सकाळ आहे. अफलातून ट्रॉफी, क्रिस्टलच्या ट्रॉफी आकर्षक असतात नो डाऊट आणि घरची शोभा वाढवणार असतात. अवाढव्य ट्रॉफ्यांपेक्षा अशा काही ट्रॉफ्या घरात आणा जेणेकरून तुमच्या एकूणच वॉर्डरोबची शोभा वाढेल आणि सदैव लक्षात राहणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद एकूणच आमच्या सगळ्या पुरस्कर्त्यांचं ज्यांनी या ट्रॉफीज आमच्यापर्यंत पोहोचवलेत. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 11, गडी बाद 2. स्थिती थोडीशीच आपण बघतोय अतिशय दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. कभी यहा कभी वहा ही स्थितीत हा सामना. गोलंदाजी मार्कवर अरसलान खोत, आणखीन एक जबरदस्त टॅलेंटेड क्रिकेटपटू. मागच्या 5-6 वर्षात या मुलांना निश्चितच चांगली प्रगती केली आहे टीम भाईदरसाठी खेळताना. सध्या यायचा जमाना आहे, मात्र आलाय अरसलान खोत. त्यांचे वडील देखील एक अफलातून क्रिकेटपटू होते भाईंदरचे आणि निश्चितच त्यांनी देखील एक काळ गाजवलाय आणि आज आपला मुलगा ही कामगिरी करतोय. त्यांचा सार्थ अभिमान आहे. त्यांचाही करूया मनापासून हार्दिक आभार. त्यांच्याही शुभेच्छा कदाचित निश्चितच लाईव्हला ते जर पाहत असतील तर त्यांच्याकडून शुभेच्छा येणार आहेत, कारण रविदादांचं क्रिकेट त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने एन्जॉय केले. नाव समर्थ देसाई ऑन स्ट्राईक. डावखुरा हा दर्जेदार खेळाडू. स्विच हिट केलंय. अगदी पोझिशन मध्ये आले होते. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. फटका जर बघितला तर टाइम योग्य नाही, मात्र तरी सुद्धा तो रीच करणार आहे सीमा रेषा. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारचं मैदान असो, मात्र तुम्ही जर शफल लवकर करता त्यानंतर तुमचं थोडंसं विजन व्यवस्थित तुम्ही करू शकता. इथे हा झेल आणि टीम कॅप्टन पराग पाठारेने हा काढा काढलाय. समर देसाई परतेल लागोपाठ दुसरा स्विच हिट करण्याचा हा प्रयत्न अगदी अंगलट आलाय. प्रत्येक वेळेला तुम्हाला लॉटरी लागेल
असं नाहीये, यासाठी एक वेगळी साधना असते, ती साधना कमी पडली आहे. विकेट आली आहे, अर्सलाननं पहिल्या चेंडूवर जरूर चौकार खाल्लाय, मात्र त्यानंतर अगदी काटा काढलाय. वेल टेक पराग पाडारे. अगदी काल रात्रीचा प्रवास पुण्यावरून आणि आज तो मैदानामध्ये आहे. जबरदस्त कमिटमेंट आपल्या टीमसाठी. वेल डन पराग. अगदी तिसरी विकेट टीम गावदेवी एक्सरची. विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये सचिन उतरलाय. भरपूर गरज आहे इथे पार्टनरशिपची. 5 षटकांचा आज सामना आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला बघतोय इथे पार्टनरशिप गरजेचे होऊन बसले. समर्थ एक चांगला खेळाडू होता, नो डाऊट. मी पुन्हा एकदा तो उल्लेख करीन की एक्सर प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली होती, अगदी शो दाखवला होता. मात्र कुठेतरी या मैदानात येत असताना कदाचित त्याने समोरच्या गोलंदाजाला अंडर एस्टिमेट केले, मी असंच म्हणेन. बऱ्याचदा तुम्ही अंडर एस्टिमेट करता, मात्र अंडर एस्टिमेट करत असताना थोडंसं थांबावं लागेल मित्रांनो. कारण हा खेळ असा आहे ना, मी मगाशी म्हटलं ना, रविदा का महान, कारण इनिंग बिल्डअप कशी करणं, ह्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला दाखवलीत. समोर खेळलाय, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय सचिनच्या बॅटमधून. अगदी हा चेंडू ओव्हर पिच होता आणि तिथून चांगला ड्राईव्ह. एक धाव तोही पूर्ण करतोय. अकाउंट ओपन केलंय, संघालाही पुढे नेलंय. सातत्य दाखवावं लागेल, कारण सातत्य हा क्रिकेटचा स्थायी भाव आहे. ते जर नसेल तर विजयाची संधी धुसर होऊन जाते. अनेक आमची लहान मुलं अगदी शाळा संपून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्यांनाही शुभेच्छा आहेत मित्रांनो. परीक्षांचा काळ आहे, अभ्यास करा. मयूर पाटील आणि एकूणच आपण बघतोय या सचिन, अगदी सख्खे भाऊ. बघायचे ही बंधूची जोडगोळी आपल्या गावदेवी एक्सरला कितपर्यंत मजूल मारून देत आहेत. मयूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्सरचा बाहुबली म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं, मात्र अगदी फसलाय. या मैदानात मयूरच्या अतिशय चांगल्या खेळी आहेत, भरपूर खेळी आहेत. मात्र सध्या त्याला टार्गेट करायचंय अगदी तो समोरचा प्रभाग. कारण या मैदानात आपण बघतोय हे असं मैदान आहे जिथे दोन्ही बाजूला दोन्ही एंडकडून गोलंदाजी होत असते. त्यामुळे तुमचं जे एकूणच प्लॅन आहे ते तुम्हाला वारंवार बदलावे लागत आहेत आणि त्यानुसार तुम्हाला खेळ करावा लागतो. पाहूया इथे पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मयूर आपल्याला कसा काय पद्धतीने मोल्ड करतोय. लेट्स सी. नेक्स्ट बॉल अर्सलान. समोर खेळलेत, अगदी दाबून मारलाय. मिड ऑफला ब्रेक करणारा अगदी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच रवी दादा. चौकार. काही दुःखद घटना घडले त्यामुळे थोडासा आवाज कमी असणार आहे, लक्षात घ्या. मात्र इथे हा चौकार बसतोय. चौकारानं संघाच्या धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या झाली ती आतापर्यंत फलकावरती म्हणजे 20 धावा. आईज ऑन मयूर पाटील. अर्सलान वन्स अगेन पुन्हा एकदा अगदी समोर टॅप केलाय. हा फटका जर बघितला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा फटका नक्कीच म्हणता येईल. मात्र कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न या दोन्ही बंधूंमध्ये झालाय. एक धाव तिथे पूर्ण होतीये. आज नवीन खेळाडू दिसत आहेत त्या टीम रवी 11 भाईंदर संघाकडे. एरवी भाईंदर बॉईज या नावाने खेळणारा संघ आज मात्र आपल्या लाडक्या रवी दादाला ट्रिब्यूट देण्यासाठी इथे लवकर आलाय. आणि अगदी जी आम्ही रिपोर्टिंग टायमिंग त्यांना दिलं होतं त्या टायमिंगच्याही अगोदर ते आलेत. ही त्यांची कमिटमेंट राहिलं, हे त्यांचं रवी दादांवरचं प्रेम आहे. आणि जोनस म्हटला तर एक शिस्तबद्ध खेळाडू आहे आणि त्याला पूर्ण कल्पना होती की आज चांगल्या पद्धतीने क्रिकेट आपण खेळणार आहोत आणि त्यासाठी आपल्या वेळेवर जाणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच टीम रवी 11 भाईंदर. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी एक्सर संघाचं देखील कौतुक करीन, त्यांनी देखील अतिशय चांगला सपोर्ट आपल्याला एकूणच या स्पर्धेसाठी दिलाय. षटकं संपलेली आहेत ती म्हणजे 2, धावसंख्या 21. सरासरीकडे लक्ष घालू. या पहिल्या षटकात 11 धावा होत्या, सरासरी 11. या षटकात जर बघितल्या तर 10 धावा आल्या, तरी सुद्धा ही सरासरी अजूनही आपल्याला 10.5च्या घरात दिसते. मागच्या 2 दिवसाचा जर विचार केला ना तर निश्चितच आपण बघतोय बऱ्याच घडामोडी घडलेत. सर्वोत्कृष्ट सलामी जर बघितलं तर अमान शेखवर अकबर शेख, टीम 94 कामन, 40 धावांची सलामी त्यांनी आतापर्यंत या एकूणच मालिकेमध्ये दाखवली. निर्वी 11 संतोष भुवन संघाविरुद्ध ही कामगिरी. त्यानंतर सर्वोच्च सांघिक धावसंख्या जर बघितल्या तर 2 संघांनी आत्तापर्यंत 78 धावा केलेत. महाकाल मालजीपाडा टीमनं द ग्रेट मराठा संघाविरुद्ध आणि 2020 बॉयज गोकिवरीनं माउंट मेरी वसई कोलीवाडा विरुद्ध ही कामगिरी केली होती.
मात्र निच्चांकी धावसंख्या देखील झाले. अगदी 4 षटकामध्ये फक्त 28 धावा टीम 94 दानी विरुद्ध झाली, ती म्हणजे गोखिवरेची. त्यामुळे अशा बरेच काही अपडेट्स आपल्याला देतील ते म्हणजे सन्माननीय संजय म्हात्रे सर, त्यांचंही मनापासून हार्दिक आभार. चला, गोलंदाजी मार्कवर आलाय पुन्हा एकदा विकी शाह. विकी फर्स्ट चॉईस असते भाईंदर टीमची, नो डाऊट. मला अजूनही आठवते ते 4 गोलंदाज भाईंदरचे डावखुरे गोलंदाज. आज इथे सज्जन रुपाणी नाही आहे, तो आपल्या एकूणच संसारामध्ये सध्या निश्चितच रमलाय, नो डाऊट. आणि सध्या सी आहे, त्याच्यामुळे भरपूर मोठी जबाबदारी आहे. सज्जनला देखील आम्ही इथे मिस करतोय. मात्र विकी शाह अगदी एका आजारातून उठला आणि त्याच्यानंतर अगदी क्रिकेटला सुरुवात. भरपूर मोठे गटसी प्लेअर आहे ते, मनापासून कौतुक आहे. यावेळा चेंडू अप्रतिम होता, खेळायचं होतं ऑन द, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय, अगदी वर पिच केला चेंडू आपण पाहू शकलो. मोठा फटका खेळायचा आहे, मोठा फटका खेळायचा आहे. कुठेतरी बॅकअप द माइंड हा विचार चाललाय, तो म्हणजे फलंदाज मयूर पाटीलच्या. हा चेंडू शफल झाले, त्यानंतर लेफ्ट केलाय, जास्त बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल आहे. थँक्यू सर. अवांतर धाव. थोडीशी ती मनामध्ये शंका असते ना, लगेच थोडीशी लाईन चेंज केली जाते. बऱ्याचदा एक गोलंदाज करतात, नो डाऊट. नेक्स्ट बॉल विकी वन्स अगेन. यावेळा अगदी वाईड यॉर्कर हाताळलाय, मात्र काय काय कट केलाय. अगदीची बॅट व्यवस्थित नेली आणि चेंडू आपण बघतोय ट्रॅव्हल होताना दिसतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. मात्र या 2 धावा इथे पूर्ण, 3 धावा टोटल पूर्ण केलेत. चांगला फटका म्हणेन मी, कारण अगदी शेवटच्या क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं, त्यानंतर ते स्लाइस झाला आणि चेंडू अगदी बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल झाला. तिथून या 3 धावा कंप्लीट, महत्वपूर्ण धावा आहेत या टीम गावदेवी एकसर संघासाठी. अनिल बोबाटेजी यांचे देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. वेलकम. अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघ आपला आभारी आहे. बरीच निमंत्रणं दिलेत या स्पर्धेसाठी आपण एकूणच मान्यवरांना, आणि बरेच जण रविदादांच्या प्रेमापोटी, अजिंक्यच्या प्रेमापोटी येत आहेत. कारण अजिंक्यची 40 वर्षांची परंपरा, अगदी जर विचार केला तर तो काळ आठवा 1986चा, आणि तिथून ही परंपरा सुरू झाली. अगोदर जर बघितलं जुचेंद्र म्हटलं तर शिवाई संघ असायचा. बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकून होतो तेव्हाही शिवाईच्या, आणि त्यानंतर जेव्हा या वेळेपासून अजिंक्य हे नाव झालं त्यावेळेला दबदबा अजून वाढला, कारण खेळाडू बनत गेले आणि ते सगळे माजी खेळाडू, आजी खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मनापासून कौतुक आहे अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्रचं. एखाद्या संघाची एवढी मोठी वाटचाल अप्रूप वाटते. खाली राहिलाय चेंडू, बॅटवरून जाते, डॉट बॉल येतोय. विकी शाह आपल्या जेन्युइन लाईन लेंथवर, डावखुऱ्या बॅटरसाठी तो ओव्हर द विकेट आणि उजव्या हाताच्या बॅटरसाठी तो राऊंड द विकेट येतोय. प्लॅन असतात आणि ते प्लॅन एक्झिक्यूट केले जात आहेत. जेटीसी लाईव्ह याही चॅनलला अगदी आपण बघतोय जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झालेत आणि 22,000 सबस्क्रायबर. मात्र हा 22,000 सबस्क्रायबर नंतरचा हा टोला पाहूया. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. 6 धावा, श्रद्धांजली षटकार. थँक्यू व्हेरी मच आमच्या व्हॉलेंटियर्सचं, त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. अगदी कमिटमेंट बघा. मला लॉकडाऊन नंतरची एक स्पर्धा आठवते अजिंक्यची. अगदी मला वाटतं 4 स्टंपवाली ती स्पर्धा होती, आठवत असेल तुम्हाला. अगदी गुजरात स्टाईल तो पॅटर्न अवलंबला होता. म्हणजे लेग बिफोर विकेट नाही, उडवायचं असेल तर 4थं स्टंप उडवून दाखवा. बऱ्याच आठवणी आहेत अजिंक्यच्या, त्या देखील चालू. मात्र हा षटकार, या षटकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 31 झाली आहे. 3 गडी बाद, 31 धावा, 3रं षटक कार्यान्वित आहे. ड्राईव्ह बघा, क्लास ड्राईव्ह आहे सचिनच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव मिळणार आहे. मुन्ना यांना तुम्ही पाहू शकलात, चांगले गोलंदाज आहेत. तर मुन्नाला अजूनपर्यंत चेंडू हातात नाहीये. कदाचित नेक्स्ट ओव्हरसाठी तो चांगला ऑप्शन आहे. अजून चांगले चांगले गोलंदाज आहेत. सुनील यांना देखील तुम्ही पाहू शकता. जनसाठची डिसुजा यशांच्या पाठीमागून सगळी सूत्र हलवतोय. किती वर्षांचा एक्सपिरियन्स. भाईंदर बॉईज साठी मोठं क्रिकेट खेळलाय, बंड्या बॉईज साठी मोठं क्रिकेट खेळलाय आणि एक अप्रतिम फुटबॉलपटू. सुपर स्ट्रोक आहे, सुपर स्ट्रोक आहे. काय पिक केला मयूर पाटीलच्या बॅट मधून आलेला हा अफलातून षटकार, श्रद्धांजली षटकार.
पाहूया हा चेंडू. अगदी जर बघितला तर निश्चितच आउटसाइड ऑफस्टॉप खेळण्यासाठी आले आणि चेंडू खाली राहतो हे पाहत असताना स्वतः सुद्धा लीन झाले. आणि त्यानंतर आपण बघतोय स्क्वेअर आणि एकूणच लॉंग लेगच्या मधून बरोबर जबरदस्त पिकअप शॉट. हा षटकार, या षटकारानं नक्कीच धावसंख्येनं उडी घेतली आहे. अगदी आजचा दिवस जर बघितला तर शनिवारचा दिवस आहे, आपण असं म्हणूया या धावसंख्येने घेतले हनुमान उडी. 38 धावा आपण बघतोय. 3 षटकानंतर 2 षटकात 21 होत्या, या षटकात तब्बल 17 धावा. एकूणच विकीचं जर 2 षटकाचं पृथक्करण जर पाहिलं तर 28 धावा खर्च केलेत. आज मागडा ठरलाय विकी. स्वागत करूया सन्माननीय आत्माराम लाडकोजी भोईर यांचं. वेलकम काका, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानमान्य व्हा. एक लिजंड खेळाडू, जुने जाणते खेळाडू, तसेच अजित पाटील साहेब, आपलंही स्वागत, वेलकम. मी म्हटलं ना, अनेक मान्यवर येणार आहेत, अनेक मान्यवर खेळाडू येणार आहेत, ज्यांची रविदादाविषयीची जी आस्था आहे ना, जे प्रेम आहे ना, ते आज दिसणार आहे. धावसंख्या झाले 38, 38 धावा. 3 षटकात 38 धावा. 2 षटकात जी सरासरी 10.5ची होती ती अगदी आपण बघतोय कधी जवळजवळ 13 वर गेली आहे, हे कळलंच नाही. याचं कारण मागच्या षटकात बसलेले 2 षटकार. गावदेवी एकसर संघ पुढे सरकताना दिसतोय. त्यांच्या वतीने जर विचार करायचा झाला ना तर त्यांच्याकडे देखील स्वीट मेमरीज आहेत. 28 ते 30 मार्च 2025 रोजी झालेली रॉकस्टार बॉय चंद्रपाड्याची स्पर्धा कोण विसरेल. आई गावदेवी एकसरनं निश्चितच उपविजेतेपद पटकावलं होतं त्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे या मैदानावरचा त्यांचा इतिहास, या परिसरातील त्यांचा इतिहास हा गोड आहे. फक्त गरज आहे आजचा दिवस सुखकर करण्याची, कारण प्रत्येक जण देवाला पाया पडूनच आलाय. जिंकणार कोण. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जयेश येत आहेत. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवर. मात्र ही जोडी जमले असं म्हणूया, कारण आपण बघितलं फॉल ऑफ विकेटकडे जर लक्ष दिलं तर पहिला फलंदाज बाद झाला होता 4 धावांवर, दुसरा फलंदाज बाद झाला 11 धावांवर, तिसरा फलंदाज बाद झाला तो म्हणजे 15 धावा होत्या त्यावेळेला, आणि तिथून ही पार्टनरशिप फुलली आहे. यावेळेला सचिननं थोडासा आपल्याकडे वेळ घेतला आणि तिथून हा स्ट्रोक कंप्लीट केलाय अगदी फोरम स्टाईल, आणि तिथून चेंडूला उडवून दिलाय अगदी वार्डिश मिडॉनला. हा जबरदस्त षटकार, अगदी धावसंख्येला उभारी देणारा हा जबरदस्त षटकार. वेल प्लेड सचिन. बंधूंची ही जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते, आणि दोघांनी मैदानाच्या आत आल्यानंतर कदाचित अगदी आईच्या पोटातून आल्याचा विचार झाला की आता आपल्यालाच करायचं आहे. एकसरची नैया जर पुढे न्यायची असेल ना तर सध्या प्रवास थोडासा कठीण आहे. सध्या आपण बघतोय NH वर जी कामं सुरू आहेत त्यानुसार थोडीशी ट्रॅफिक लागेल. मात्र सोडायला आपल्याला जर बघितलं थोडासा हवाई सफर करावा लागेल, आणि तो सफर झालाय. धावसंख्येनं उभारी घेतली 44 धावा, 3 गडी बाद, 3.1 षटकं संपलेली आहेत. ग्रेट बॅटिंग बाय सचिन. अजून एक अगदी हा चेंडू आउटसाइड ऑप्शन होता, तिथून फिरवलाय. खराब क्षेत्ररक्षण श्याम गुप्ताचं. वी कांट बिलीव्ह. मात्र या गोष्टी व्यवस्थित व्हायलाच लागतील. नाराज असेल जोनस, नाराज असेल पराग पाठारे. श्याम गुप्ता, यू कांट डू इट मॅन. ही गोष्ट का घडली आहे, हा झेल व्हायला पाहिजे होता जर श्याम गुप्ताचं कॅलिबर जर बघितलं तर. शेवटच्या 5 चेंडूत आपण बघतोय मागच्या 5 चेंडूत तब्बल 21 धावा कुठलेत. याचं कारण 3 षटकार आले, आणि तिथून या मॅचचा जो लगाम होता ना तो गावदेवी एकसरकडे आता गेलाय. धावसंख्या 46. ही पार्टनरशिप आपण बघा, 15 धावा होत्या तेव्हा तिसरा फलंदाज बाद झाला, आणि तिथून ही पार्टनरशिप 31 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. वेल डन पाटील ब्रदर्स. 12 चेंडू 31 धावा, ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. JTC लाईव्ह चांगली प्रगती करते. वेल डन मृणाल म्हात्रे अँड कंपनी. आमच्या तुषार दादांचं देखील पुन्हा एकदा स्वागत आणि त्यांचं कौतुक. अतिशय मेहनती माणूस. मिस टाइम चोके. ही विकेट येणार का. कठीण आहे, अगदी कठीण होता हा झेल. मात्र 1 धाव मिळते. ऑन साईडला सातत्याने मला खेळायचं आहे, मात्र तो फटका खेळताना थोडासा उशीर झालाय. तरी सुद्धा इथे विकेटचं पतन नाहीये, ती महत्वपूर्ण गोष्ट. 1 धाव इथेही मिळते. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 47. 47 फॉर 3. रविदादा त्यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र अजिंक्यनं जो फॉर्म बनवला
ते ट्रॉफी उचलणार ती इमेज जी बघितलं ना, आनंद झाला. कारण अगदी अजिंक्य, नावाप्रमाणेच अजिंक्य, कित्येक खेळी त्याच्या लक्षात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक्सपिरियन्स जो माझ्याकडे आहे ना, तो त्यांचा पंच म्हणून आहे. अनेक अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पंचगिरी केली आणि एक्सपिरियन्स शेअर केला. बऱ्याचदा गेम प्लॅन कसे करतात, गोलंदाज कसे ट्रिक अवलंबतात, पंच चांगल्या चांगल्या गोष्टी हेरत असतात. इथे अगदी दांडी गोल केलंय, अंडरस्टिमेट केलं, उजवी यशची वाकवली आहे. स्लॉक स्वीप करायचा होता मात्र पूर्णपणे सबकेल अपयशी ठरले, ते म्हणजे मयूर पाटील. आणि ही मोठी विकेट, एक पार्टनरशिप, ज्या ब्रेक थ्रूची गरज इथे होती टीम रवी 11 बाईंदर संघाला, तो ब्रेक थ्रू मिळतोय. मयूर पाटील बॅक टू पेव्हिलियन, विकेट डाऊन. चला पुढच्या संघांसाठी मी कॉल देते. पुढचा सामना क्लब बॉयज मनोरी वर्सेस सिद्धिविनायक मीरा रोड संघ इथे उपस्थित झालेत का? सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड म्हणजेच एकूणच यश जाधव अँड कंपनी. तर दुसऱ्या बाजूला क्लब बॉयज मनोरी, डॅनीचा संघ मला वाटतं असेल तो. डॅनी इथे उपस्थित झालाय का? इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा आमचे जे एकूणच अजिंक्यचे जे कॉर्डिनेटर आहेत त्यांना विनंती करतोय, आपण जरा प्लीज या संघांची संपर्कात राहा. राम मुकादमजी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या मुख्य मंचावर आपलंही स्वागत. आज बरेच मान्यवर येतील कारण आज पहिला स्मृती दिन आहे रविदादांचा. अगे मागे जी आपण स्पर्धा केली होती, ज्यावेळेला रविदादांना आपलं मनोगत व्यक्त केलं होतं आणि तो मनोगत, त्यांचं ते मनोगत सांगण्याचा मान मला मिळाला होता, त्या आजही गोष्टी अगदी अगदी स्मरणात आहेत. कृतज्ञता व्यक्त केली होती क्रिकेट प्रती. ज्यांनी ज्यांनी उभ्या आयुष्यात त्यांना मदत केली, त्यांच्या आजारपणात त्यांना साथ दिली, त्यांच्या नेहमीच डोक्यावर अगदी मायेचा हात ठेवला, त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता ती व्यक्त केली होती रविदादांनी. त्यामुळे आज त्यांचा पहिला स्मृतिदिन आहे आणि या पहिल्या स्मृतिदिनी त्यांचा परिवार देखील इथे उपस्थित होताना दिसतोय. त्यांचंही करूया स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे रोहित. पाहूया तो कशी काय बॅटिंग करतोय. फुल पिच डिलिव्हरी, फुल टॉस कन्वर्ट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव कंप्लीट, दॅट्स अ थ्रो. हा श्याम गुप्ता आहे. मगाशी एक चूक झाली मात्र त्यानंतर बघा त्याचं कॅलिबर मोठं आहे. बऱ्याच ठिकाणी ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळत असतो. मात्र आज आपण इथे बघतोय टीम रवी 11 बाईंदर या संघाच्या माध्यमातून ते खेळताना दिसतोय. हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणार संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गावदेवी एकसर. अगदी बोरिवलीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकसर म्हटलं तर भरपूर मोठं गाव आणि एकसर म्हटलं तर अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी सांगेन. एका हंगामामध्ये जवळजवळ आपण जशा इथे 25 स्पर्धा करायचो ना, ते 25 गावकप करतात. ही देखील त्यांची महिमा आहे. यावेळेला सचिन पाटीलनं जागा बनवली आणि तिथून अगदी आपण बघतोय डीप स्क्वेअर लेगला अगदी क्षेत्ररक्षक निवडलाय. वन बाउन्सवर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि तिथून चांगला थ्रो. एकच धाव मिळते या षटकात. काही अंशी धावा जर बघितला, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जयेशचा कमबॅक आपण पाहूया. नेक्स्ट बॉलला 2 रन, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. काय कमबॅक केलंय. षटक संपले 4, धावसंख्या 49. असं वाटलं ही धावसंख्या 50च्या पलीकडे जाईल, मात्र 4 षटकात आतापर्यंत 49 जमलेत. अजून एक ओव्हर बाकी आहे. मात्र या एक ओव्हरमध्ये किती धावसंख्या अपेक्षित? मी म्हणेन अजून इथे जर 15 धावा आल्या ना तर या मॅचला मजा येणार आहे. बऱ्याचदा आकडेमोड आपण करत असतो, आपले समालोचक मित्र करत असतात, मात्र अंदाज बरेच चुकतात. हे मैदान असं आहे ना, कधी काही घडू शकेल. या मैदानावर किती आठवणी आणि रविदादा त्यांचा परिवार इथे उपस्थित झालाय. मी माशीच म्हटलं ना, आज पहिला स्मृतिदिन आहे. आज प्रत्येकाच्या मनात एक भावना अशी दाटून आली आहे की अगदी मागच्या वर्षी आपल्या मध्ये असलेला हा माणूस आज आपल्यात नाही आहे, मात्र त्याचा आत्मा हा अमर आहे. जोपर्यंत क्रिकेट राहील तोपर्यंत निश्चितच रविदादांच्या आठवणी राहतील. तर मी माशी म्हणत होतो की ॲज अ पंच म्हणून त्यांची कामगिरी अगदी जवळून पाहिली आहे आणि बऱ्याचदा त्यांनी एक गोष्ट सांगितली की खेळाडू कसे पंचांना बगल देण्याचा प्रयत्न करतात. खास करून जर बघितला तर वाईड लाईन विषयी बऱ्याचदा सांशकता असते, कारण मागच्या काही वर्षापासून ज्या वेळेपासून शफल क्रॉसचा जो वाईड आला त्या वेळेपासून अजून पंचांवर थोडासा दबाव आला. मात्र आमचे पंच चाणाक्ष आहेत. अगदी आज इथे मॉन्टी घोडेकर सुद्धा आहेत. त्यानंतर आमचे दोन्ही मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये अमोल वेतुस्कर सर आणि त्याच्यानंतर परशुराम सर. त्यांना पूर्ण कल्पना आहे या सगळ्या ट्रिक्सना आम्ही पुरून उरलोय, कारण एक काळ आम्ही गाजवलाय.
अगदी रवी दादाचे हे सगळे सवंगडी. चला मॅच सुरू करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. मुन्ना येतो गोलंदाजी मार्कवर. लास्ट ओव्हर इन दिस इनिंग. धावसंख्या 49, गडी बाद 4, गावदेवी 1 सर. मुन्ना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे बॅकफुटला खेळले आणि तिथून चेंडू टोलवलाय, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. किती धावा मिळतील हा प्रश्न आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय, 1च धाव. गुड फिल्डिंग विकी शाह यांना तुम्ही पाहू शकता. 50 धावा पूर्ण आजच्या दिवसातील पहिल्याच मॅच मध्ये. या 50 धावा पूर्ण. वेल डन गावदेवी 1 सर. ऑल थँक्स टू मयूर पाटील, ऑल थँक्स टू सचिन जो आतापर्यंत बघतोय. 9 चेंडूत 19 धावा नाबाद. रोहित आत्ताच आलाय, त्याला देखील विचार करावा लागेल की स्लॉग ओव्हरमध्ये बॅटिंग करताना एखाद दोन मोठे फटके त्याला नक्कीच आपल्या टीमसाठी आणून द्यावे लागतील. हा विचार आहे. एखादा माइंडसेट ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला निश्चितच एक्झिक्युशन महत्त्वाचं असतं. ते एक्झिक्युशन पूर्ण होणार का? कारण 30 सलकाचा नियम देखील महत्त्वपूर्ण राहिला आहे या एकूणच स्पर्धेमध्ये. कारण आपण बघतो अगदी प्रत्येक मॅचमध्ये शेवटचं षटक संपेपर्यंत तुम्हाला 4 क्षेत्ररक्षक 30 सलकाच्या आत ठेवायचे आहेत. त्यामुळे गेम प्लॅनिंग करत असताना प्रत्येक गोष्टीकडे तुम्हाला नाजूक लक्ष ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी वेळेकडे लक्ष. कारण ही 5 षटकं निर्धारित वेळेमध्ये झालीच पाहिजेत. शिस्तबद्ध संघ ही देखील एक खास ट्रॉफी आम्ही इथे ठेवले. हा चेंडू खाली राहिला आहे. गुड बॉल. बऱ्याचदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा विकेटवर असे चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र काही असे ब्लाइंड स्पॉट्स असतात ज्याविषयी निश्चित चर्चा होते की चेंडू का खाली राहिला. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रांती कधी झाली तर ज्या वेळेपासून टेनिस बॉल आला. अगदी 2002-2003चा तो काळ होता. तिथून टेनिस बॉलला सुरुवात झाली आणि मोठे मोठे फटके दिसायला लागले. त्या अगोदर हे रविदा म्हटलं तर निश्चितच MRI बॉल स्पेशालिस्ट. अगदी 8-8 षटकांचे सामने, 10-10 षटकांचे सामने. मी म्हटलं ना इनिंग बिल्डअप करणं. पहिले 4 षटकं तर कोण खेळायचेच नाही मोठा फटका. त्यानंतर चेंडूची फर जशी घासली जाईल त्यानंतर मोठे फटके दिसायचे. यावेळेला शॉट चांगला आहे, अगदी चांगला आहे. काय ताकद, काय टायमिंग, सगळं ओके मध्ये. साधावा हा चेंडू वर पिच केला, ही चूक झाली. अगदी रेडी होते रोहित आणि का पॉवर दाखवली. एक्सक्विजिट टायमिंग होता आणि तिथून हा स्ट्रोक कंप्लीट झाला. DTCचे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. एक्सर प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तडाखेबंद खेळाडू. 3 चेंडूमध्ये 7 धावा, तो नाबाद खेळतोय. धावसंख्या 56 झाली आहे. अजून किती धावा फलकावर, उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि असं असताना 60च्या पलीकडे जाण्याचा नक्कीच विचार आहे. कारण इथून हे जर टार्गेट जेव्हा सेट होतं ना तो अतिरिक्त दबाव असतो. कारण ज्या वेळेला 12 किंवा 12पेक्षा जास्त सरासरी असेल तर आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ती चांगली सरासरी मानली जाते. नेक्स्ट बॉल मुन्ना. राऊंड विकेट आले. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. थ्रो अफलातून आहे, थ्रो अफलातून आहे. इथे मात्र स्ट्राईक साठी प्रयत्न केले जात आहेत. अफलातून थ्रो. मात्र इथे विकेट येणार आहे. सॅक्रिफाईस करावं लागते हे विकेट सचिनला. सचिननं चांगली कामगिरी केली. 9 चेंडू 19 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. मोठी भागीदारी केली मयूर बरोबर, त्यांच्याच बंधू बरोबर. मात्र इथे रोहितला स्ट्राईक देण्यासाठी त्याला मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. चांगला चेंडू होता नो डाऊट. मात्र इथे क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं राहिलं आहे. आतापर्यंत या मॅचची जर कहाणी जर बघितली ना तर बऱ्याचदा अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळालेत. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं विकी शहाचं पहिले षटक थोडंसं लांबलं. धावसंख्या 11च खर्च झाल्या. मात्र तरी देखील 2 ते 3 अवांतर धावा त्या षटकामध्ये अगदी पाहायला मिळाल्या. अगदी पहिला चेंडू हा भीमरचा नो बॉल होता. ही या एकूणच आतापर्यंत या दिवसाची कहाणी राहिली आहे पहिल्या मॅचची. मात्र तिथून असं वाटलं होतं की 2 षटकात 21 धावा, ही धावसंख्या 50च्या पलीकडे जाईल की नाही. मात्र ही पार्टनरशिप झाली मयूर आणि एकूणच सचिनमध्ये. तिथून मॅचला एक वेगळी कलाटणी मिळाली. आणि त्यानंतर रोहित आल्यानंतर देखील अगदी ते उंच उंच मनोरे रचले जात आहेत. 57 धावा, गडी बाद 5. सन्माननीय प्रफुल्ल भोईर मास्टरचे खेळाडू, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. वेलकम प्रफुल्ल दादा, आपलं स्वागत आहे. आणि प्रफुल्ल भोईर म्हटलं तर अष्टपलीकडे यावेळेला फुल टॉस बॉल, चेंडू हवेत केले. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. ओहो, ये तूने क्या कर दिया. हा झेल होता. मात्र इथे हा झेल सुटतोय आणि या 2 धावा फलकावर. मात्र थोडीशी सुदैवाची बाब आहे की चेंडू ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर नाही झाला. मात्र या 2 धावा नाखुश आहेत तर बाईंदरचे खेळाडू. अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण का घडते. मात्र एक गोष्ट मी या मैदानावर बघतोय, हे मैदान बदललंय. कारण आपण बघतोय एक वेळ असं मैदान होतं की आपण एका उजव्या बाजूला उंचवटा पाहायचो नेहमी,
तो उंचवटा आता नाही आहे, कारण आपण बघतोय हा मुख्य जी खेळपट्टी आहे ती थोडीशी बाजूला झाली आहे. ऑल थँक्स टू अजिंक्य. यावेळेला देखील हा फटका हवेत आहे. डिपकाव कॉर्नर रिजन मध्ये श्याम गुप्ता पुन्हा एकदा सक्रिय आहे. विकेट आली आहे अगदी शेवटच्या बॉलवर ही विकेट. धावसंख्या 59 वर थांबणार आहे. मात्र 60चा तो जादुई आकडा पुन्हा एकदा गाठलाय टीम गावदेवी एक्सरनं. मॅच कडक होणार आहे. प्रेक्षकांना देखील हीच विनंती की पाहत राहा सामना, पाहत राहा श्रद्धांजली चषक आणि पाहत राहा रवी दादांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. 60 धावा विजयासाठी वेल डन टीम गावदेवी एक्सर आणि रवी 11 टीम बायदर बॉयज हा संघ ही धावसंख्या कशा काय पद्धतीने चेस डाऊन करणार आहे या सगळ्या गोष्टींचा आपण पडताळा घेणार आहोत. आपण पाहिलं तर गौरव फक्त 2 धावा जमू शकला, समर्थ 4 धावा, नागेश 6 धावा. मात्र त्यानंतरची पार्टनरशिप मयूर पाटील आणि सचिन पाटील. मयूरनं 14 धावा केल्या, सचिनने 19 धावा केल्या. रोहितच्या खात्यात देखील 6 चेंडूत 10 धावा राहिल्यात. शेवटच्या चेंडूवर तो देखील बाद झालाय. 59 झालेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. विकिशा 2 षटक 28 धावा, अरसलान 1 षटक 10 धावा, जयेश 1 षटक 11 धावा आणि मुन्ना तो देखील 10 धावा खर्च करतोय. प्रत्येक गोलंदाजांनी विकेट जरूर मिळवले आहे, मात्र तरी देखील ज्या विकीकडून अपेक्षा होत्या त्यांनी मात्र आपण बघतोय अगदी 28 धावा खर्च केले. तर एक निश्चितच टार्गेट आपण बघतोय 30 चेंडूमध्ये 60 धावामध्ये प्रति चेंडूमध्ये 2 धावा असं गणित आहे. त्यामुळे करूया पुढील मॅचची तयारी. चला मंचावर एक आपण विशेष सन्मान करूया, ते म्हणजे सन्माननीय चंद्रशेखर भोईर यांचा. चंद्रशेखर भोईर सर म्हटलं तर अजिंक्यचे माजी कर्णधार आणि अजून एक खास ओळख करून द्यायची झाली तर रविदादांचे खास मेवणे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. मी निश्चितच तुषारदादा गावडे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा महत्त्वपूर्ण आपण सन्मान करूया मुख्य मंचावर. आज अजिंक्यच्या प्रत्येक खेळाडूंचा आपण सन्मान करतोय आणि तुषारदादांचे वर्गमित्र सुद्धा आहेत. त्यामुळे अक्षरशः ही भेट, या बाजूला वा थोडंसं, या बाजूला या, अक्षरशः ही भेट आपल्याला पाहायला मिळते. मनापासून कौतुक आहे दादा आपलं. आणि निश्चितच तुमच्याकडून देखील जाणून घेणार आहोत, कारण अजिंक्यचे तुम्ही कर्णधार आणि रविदादांच्या आठवणी या तुमच्याकडूनच आम्ही जाणून घेणार आहोत. अनेक अनेक आठवणी असतील याबद्दल शंका नाही आहे. मात्र दादांना एक विनंती करते, दादा प्लीज 2 मिनटं फक्त, कारण रविदादा आज आपल्यात नाही आहे. आज आता पहिला स्मृतिदिन आहे. कदाचित आजचा दिवस जर बघितला तर निश्चितच थोडा डोळ्यात आसू आणणार आहे. पण तुम्ही दादांना इतक्या जवळून बघितलात, स्वतः कर्णधार म्हणून तुमची देखील कामगिरी महत्त्वपूर्ण राहिली आहे. मात्र सध्याच्या स्थितीत भावना कशा असतील? धन्यवाद. रविदादा म्हणजे आमचे मास्टर. त्यांनीच आम्हाला ह्या क्रिकेटमध्ये ॲक्च्युली आणलं. त्यांच्या जोडीला खेळताना खूप खूप काही शिकायला मिळालं. खूप शिकवायचे, बरंच काय काय सांगायचे ते त्यावेळी. आता अतिशय दुःख होतं ते नसल्याने. धन्यवाद. धन्यवाद दादा. निश्चितच आम्ही समजू शकतो या गोष्टी. चला वळूया आपण पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. मात्र 2 संघ जर उपस्थित झाले असतील तर प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. मी आयोजकांना विनंती करतोय ही मॅच आपण सुरू करूया. सन्माननीय आदेश पाटील मला वाटतं इकडे रेडी आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. त्यांच्याकडे माईक हँडओव्हर करतोय. पुढच्या मॅचची तयारी प्लीज करतोय. मनोरी संघ इथे उपस्थित झालाय का? टीम मनोरी. नेक्स्ट मॅच टीम मनोरी उपस्थित झाली आहे का? राम मुकादम, आपण अजून एक खास सन्मान करतोय. सन्माननीय राम मुकादम साहेब या प्लीज. यांचाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करू इच्छितोय अजिंक्यच्या फॅमिलीतर्फे. राम मुकादमजी आहात का आपण इथे? सिद्धिविनायक मिरावट संघ उपस्थित झालाय. यश जाधव, राम मुकादम साहेब या, आपलाही विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. या अजिंक्यच्या प्रत्येक खेळाडूचा सन्मान होतोय.
आपल्याला यावं लागेल. दादा या प्लीज. अगदी सगळे आमचे सगळे माझे खेळाडू आणि निश्चितच मित्र परिवार कल्पेशला विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करण्यात यावा. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा विहित सन्मान करणं ही आमची अजिंक्य संस्कृती आणि त्यानुसारच सगळ्या गोष्टी अगदी काटेकोर पद्धतीनं आमचा करण्याचा मानस आहे. चला ते 2 संघ उपस्थित झालेत आल्याची नोंद करा. सिद्धिविनायक मिरावड संघ उपस्थित झालाय. क्लब बॉयज मनोरी संघ उपस्थित झालाय का? प्रफुल्ल भोईर माजी खेळाडू आणि निश्चितच अफलातून हँडसम क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रफुल्ल दादा या प्लीज, आपलाही विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. दुसऱ्या बाजूला मॅच सुरू होईल या गोष्टीकडे लक्ष घाला. पंचांना विनंती करतोय वेळेकडे लक्ष द्या. प्रफुल्ल दादा इथे येत आहेत. त्यांचा सन्मान होण्या अगोदरच निश्चितच रवी दादाच्या आठवणींना आम्ही उजाळा देणार आहोत. या दादा ज्या काही भावना, आज त्यांचा पहिला स्मृती दिन आहे आणि मी मगाशी देखील म्हटलं की अगदी काल परवापर्यंत असलेला हा माणूस आज आपल्यामध्ये नाही आहे. कशा भावना व्यक्त कराल? रवी दादा म्हणजे आमच्या मास्टरचे एक उत्कृष्ट फलंदाज होते. त्यांच्या आयुष्यात जे अचानक घडलं ते एकदम धक्कादायकच होतं. बाकी रवी दादाबद्दल बोलण्यामध्ये काय ते सगळ्यांना माहीतच आहे. बस त्यांना एक श्रद्धांजली आपण देतो. धन्यवाद दादा. चला मनोज यांना विनंती करतोय त्यांच्या शुभस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. मास्टरचा एक अतिशय चांगला स्टार खेळाडू, आजही पहिल्या बॉलमध्ये षटकार मारणारा खेळाडू मास्टरचा, खास करून आमच्या राई संघाविरुद्ध तर पहिल्या बॉलमध्ये पहिला षटकार मारतोच तो. त्यामुळे प्रफुल्ल दादांचं इथे खास कौतुक आणि खास स्वागत. धन्यवाद. चला वळूया मॅचकडे. ओ टू यू मिस्टर आदेश पाटील. थँक्यू. थँक्यू सो मच संकेतजी पाटील. 40 वर्षांच्या इतिहासामध्ये ही 40 वर्षांची परंपरा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृती प्रित्यार्थ श्रद्धांजली चषक 2026 रवी 11 भाईंदर आणि गावदेवी एक्सर या 2 संघादरम्यान होणारी लढत 60 धाब्यांचा पाठलाग जो इथून करायचा आहे रवी 11 भाईंदर या संघाला सूरज आणि केसर अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता मयूर. जेटीसी लाईव्ह नेटवर्कवर जे श्रोतेगण लाईव्ह आम्हाला पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न गली रिझन मधनं आता बाकडा पॉईंटचं क्षेत्र आहे आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. हा श्री गणेशा या दुहेरीच्या साह्याने जो विशेष करून पाहायला मिळतोय. लेजंड संजयजी म्हात्रे ते देखील समालोचन कक्षेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये. मान्यवरांचं देखील दुगदुगाच्या दिवसामध्ये ती देखील पाहायला मिळते मुख्य मंचावर. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज पहिला स्मृती दिन, 1 वर्ष जो विशेष करून पूर्ण झाला. वर्ष सरले परंतु आठवणी आजही ताजे आहेत. तुमच्या प्रेमाची सावली आणि मार्गदर्शनाची ऊब आजही नेहमी सोबत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली रवी दादा. एक चांगला स्ट्रोक, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू दणदण करीत निघून जाईल. या इनिंगचा हा पहिला चौकार. सूरज यादवच्या बॅटमधनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड. चेंडू थोडासा ओव्हरपिच जरूर होता आणि तदनंतर चांगल्या पद्धतीचा खेळ. विद्यमान चेतकजी पाटील या मान्यवरांचं देखील शुभ आगमन झालं आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. मुख्य मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि त्यांचं या सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 60 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे, पहिल्या इनिंगचा खेळ जो आपण पाहिला, रविदादांची सुकन्या त्या देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचे जावई ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला खेळला आहे, चांगला स्ट्रोक तर आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन कार्ड. 8 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. तुषार आमच्या समवेत उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत समालोचन कक्षेतून. एकंदरीत 8 या अंकांवर धावगती. पहिलं षटक जे मार्गस्थ आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनात पॉईंट क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक स्थित आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, मिडॉनला क्षेत्ररक्षक जो स्थित आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये घेतला गेला आणि वाईडिश मिड विकेट. इनसाइड आउट खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने धावत पळत जरूर चेंडूला फील्ड करतील. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2च्या मदतीने, या 2च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 10 रन्स ऑन कार्ड. 10 या अंकांवर आजचा दिवस हा विशेष करून चर्चेचाच राहणार आहे.
कारण की या आठवणी आणि आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झाले तर रविदादा एक लेजंड क्रिकेटर ज्यांच्या छत्रछायेखाली गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटर घडलेच आणि योग्य त्या पद्धतीने ते मार्गदर्शन त्यांच्या माध्यमानं लाभलं आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला स्मृती दिन स्विचचा फटका जरूर खेळायचा होता. थोडीशी लेंथ मागे खेचली आणि सरळ चेंडू अँगल क्रिएट करत निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल तुषार आहेत आमच्या समवेत त्यांचं देखील समालोचन कक्षेतून सहर्ष स्वागत. 5-8 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि जिथून रवी 11 भाईंदर संघाची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली. थँक्यू. पुणे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. समोरच्या दिशेने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत, वेगाने येतील. समर्थ देसाई पहिल्या डावात जर पाहिले गेले तर जास्त काही करू शकले नाही आहेत, परंतु फिल्डिंगचा दर्जा अफलातून आपल्याला पाहायला मिळतो. 60चा पाठलाग करायचा आदेश सर. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, P1चं षटक कंप्लीट झालंय आणि 11 धावा धावफटकावरती लागल्यात. सुरुवात जर पाहिली तर चांगल्या पद्धतीने झाले, परंतु मी कौतुक करेन रवी 11 भाईंदर संघाचं. ज्याप्रमाणे कंपॅरिझन जर बघितलं तर ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गावदेवी एकसर खेळत होता, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 होत्या आणि रवी 11 भाईंदर विदाऊट लॉस 11. चांगली सुरुवात. खेळपट्टीवर तुम्हाला टाइम स्पेंड हा करावाच लागेल. नेहमीच आपण म्हणतो ना, एक आर्यभट्ट आहे ज्याने संपूर्ण जगताला शून्य दिला आहे आणि क्रिकेटमधील तुमची सुरुवात ही तुम्हाला शून्यापासून करावी लागते. म्हणून वेल बिगन इज हाफ डन. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं की पहिल्या सामन्यापासून सुरुवात जी चांगल्या पद्धतीने झाली होती, बहुतांश मॅचेसमध्ये आपण 82 ते 83 धावा देखील पाहिल्या कालच्या दिवसाकडे. म्हणजे धावा कुठेतरी डिपेंड होताना जास्तीत जास्त होत्या आणि Check. कालचा दिवस या दरम्यान स्वागत करूया टेनिस बॉल क्रिकेटची रन मशीन, टेनिस बॉल क्रिकेटचा लिजंड खेळाडू आणि नेहमीच रविदादांच्या अगदी महत्वपूर्ण मित्र ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके भरत वाघेला सर यांचं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य मंचावर. या प्लीज स्थानापन्न व्हा. स्वागत आहे आपलं सर. व्हेरी वेलकम बरेच मंगेला सर यांचं देखील शुभ आगमन. आज ही चल बिचल सातत्याने तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण की हे प्रेम आहे आणि जे विशेष करून आज रवी दादाकरिता इथून नेहमीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 11 या अंकांवर नेल्सन आकडा जो स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. सूरज यादव एक एंडने 6 चेंडूकडे 11 धाब्यांवर खेळतायत, तर केसर आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. चेक. चेतक पाटील सुद्धा इथे उपस्थित झाले. वेलकम चेतक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचावर. वेलकम सर्व मान्यवरांचं. वेलकम ऑल डिग्रेटरीज. या सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. 11 या अंकांवर धावफलक आहे. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता अंकित लेफ्ट आर्मर गोलंदाज जो आपण पाहत आहे. स्विचचा फटका जरूर खेळायचा आहे, परंतु लेन प्रॉपरली ठेवली गेले, थोडीशी लाईन खेचली गेली आणि सरळ चेंडू आपण पाहता यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. सुरुवात तितकीच गरजेची आहे आणि त्या सुरुवातीमध्ये कुठेतरी हलकीशी मिस्टेक जर झाली तर डेफिनेटली 60 धावसंख्येचा पाठलाग हा थोडासा अडचणीमध्ये सापडेल. टप्पा पुन्हा एकदा खेचला, जास्तीत जास्त शपलून खेळण्याची मानसिकता. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 11 धावा. पहा सुरुवात चांगली झाली होती. त्या सुरुवातीमध्ये 11 धावा जे पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहिलं आणि या दुसऱ्या षटकाकडे अंकित ज्याच्याकडे एक चांगलं व्हॅरिएशन आहे आणि योग्य त्या पद्धतीचं व्हॅरिएशन आय थिंक विकेटचं पतन आहे. हिट विकेटच्या माध्यमानं फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. या सर्व काही गोष्टी आहेत ना, त्या समजण्या पलीकडे आहेत. कुठेतरी बॅकफुटला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न आणि जिथून बरोबर फलंदाजाला माहिती होतं की यष्ट्यांना माझा पाय लागला आणि त्याने क्रीज सोडली. इथे हिट विकेटच्या माध्यमानं हा पहिला धक्का बसेल टीम रवी 11 भाईंदर या संघाला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने झाली, परंतु इथे षटक क्रमांक जशी दुसऱ्याला सुरुवात झाली, अंकितने मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी केली. पहिले सलगचे 2 बॉल डॉट आणि त्यानंतर मिळालेली ही महत्त्वपूर्ण विकेट. पहा इथे 60 धावांचा पाठलाग. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं मैदान आहे. या मैदानाची प्रत्येक जण वाट पाहत होतो आणि खरं तर सुरुवात झाली. अगदी जर पाहिले गेलं तर या स्पर्धेनिशी रविदादा पाटील यांच्या स्मृतींना पुन्हा एकदा जर पाहिले गेलं तर उजाळा देण्याचा प्रयत्न या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. खरं तर रविदादा पाटील हे मैदान काय वेगळं नाही आहे. कित्येक वेळा या मैदानावरती जर पाहिले गेलं तर रविदाच्या बॅटमधून मोठमोठ्या धावा आपण सातत्यपूर्वक पाहिल्यात. इनसाइड आउटच्या माध्यमातून थ्रू दी कव्हर सातत्याने त्यांच्या माध्यमातून ते क्लासिकल चौकार षटकार या मैदानावरती पाहिलेत आणि अजिंक्य टीमसाठी नेहमीच एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून पाहिलं आपण. या वडला पडल्यानंतर उचळी घेणारा बॉल होता, ऑन साईडला निघून जाईल. क्षेत्ररक्षक सचिन येतील.
पहिल्या डावात आधी सर सचिनने जी बॅटिंग केली ना त्याच कारणाचं 60 पर्यंत आतापर्यंत मी तर म्हणेन टीम गावदेवी एक्सर बोरिवली संघ पोचू शकल्या, परंतु अंकितने केलेली गोलंदाजी जबरदस्त. 4 बॉलमध्ये 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट आतापर्यंत अंकितने प्राप्त केले. मॅच्युरिटी फार महत्वाची आणि हीच दाखवली जाते. अगोदर पहिल्या इनिंगमध्ये सचिनला आपण पाहिलं, आता या इनिंगमध्ये अंकितची गोलंदाजी. हाईट फॅक्टर हा एक बेनिफिट आहे आणि त्यानंतर अतिरिक्त बाउन्स तो देखील मिळेल अंकितला. आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. 4 चेंडू हाताळलेत, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव दिले. 12 अंकांवर धावगती. दबाव तितकाच इथून बिल्ड होईल जितके तुम्ही डॉट बॉल खेळाल. क्रिकेटच्या पटलावर जितके कमीत कमी डॉट बॉल तुम्ही हाताळाल धावेंच्या बाबतीमध्ये थोडंसं अग्रगण्य व्हाल. आता इथून कुठेतरी डॉट बॉलचं प्रमाण जे बहुतांश वाढलं जात आहे, परंतु केसर एकेंडने जो सुरुवातीला फलंदाज झाला आतापर्यंत एकही चेंडू केसरने फेस केला नाहीये. परंतु हा अँगल कसा असेल लेफ्टी टू लेफ्टी हे देखील महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला केसर. लेफ्ट केलं जातं या चेंडूला. बाकीचं काम पंच करतील. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर येईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. 13 रन्स ऑन कार्ड. 13 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. थोडीशी लेन डाऊन द लेग म्हणून म्हटलं जो अँगल आहे ना लेफ्टी टू लेफ्टी तो याच पद्धतीने असावा. थोडीशी लेन बारच्या दिशेने खेचली. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी आहे. माइंड सेटला रीड करून यावेळेस गोलंदाजी केली जाते. ठाऊक आहे फलंदाज काय करणार आहेत आणि यामध्येच हे व्हेरिएशन तुषार जे विशेष करून गोलंदाजाकरिता प्रामुख्याने चांगलं राहिलंय. नाही खरं तर हा गोलंदाज लेदर बॉल देखील तेवढंच चांगलं खेळतो आणि त्याच कारणाचा अनुभव त्याच्याकडे आहे. फलंदाजाला रीड करत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करायची ही ठाऊक आहे अंकितला. आणि केसर सोनारच्या विपक्षामध्ये काय गोलंदाजी सुरू आहे. जबरदस्त लाईन अँड लेन अंकितच्या षटकामध्ये. यावेळेला फुल लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक वेगाने येतील. बॉलपर्यंत सिंगल प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज पलटलेत. 2 धावे बॉलवरती प्राप्त केली जाईल. आधीच सर या परिसरामध्ये अगदी ज्याच्या वेळेला अंडरमच्या स्पर्धा होत असतात ना त्यावेळेला केसर सोनार एक आयकॉन म्हणून नेहमीच आपण त्याला पाहिलेत, पण तो आज ओरम क्रिकेट खेळत असताना त्याच्याही नावाचा दबदबा सातत्याने रवी 11 भाईंदर या संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 15 वरती एक धक्का लागलाय. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 60चा पाठलाग करत असताना टीम रवी 11 भाईंदर. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. चांगला उल्लेख तुम्ही केला की अंडरआर्म क्रिकेटपासून स्टार्ट आणि आता ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये हे पाय रोवलेत अंकित नाही. चांगलं कनेक्शन बनलंय. आता रडारमध्ये दिला आणि स्लॉटमध्ये असलेल्या चेंडूला थारा नाही मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाठवलं जाईल. चांगलं कनेक्शन आणि धावेंचं कलेक्शन देखील 6च्या रूपाने आणि धावगती जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि हेच प्रामुख्याने पाहायला मिळालं. वाट बघितली आणि यावेळेस ही वाट लावली. स्लॉटमध्ये दिलेल्या चेंडूला थारा नाही आणि सरळ मिड विकेटचं अगदी क्षेत्र. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 21 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. चर्चेचं उदाहरण जे विशेष करून आपण पाहिलं पहिल्या दिवसापासून रविदादाच्या प्रेमापोटी अगदी प्रत्येक जण या ठिकाणी येत असतो. आजी माझी सर्व काही खेळाडू आपण पाहिले. मंद मंद पावलांनी विद्यमान सुभाषजी कासार भाताण्याचा एक अनमोल रत्न आणि त्यांचं देखील या ठिकाणी आपण करूया. व्हेरी वेलकम सुभाष काका. आपलं देखील सहर्ष स्वागत. आता वरून कंपॅरिझन आपण पाहत आहे. गावदेवी एक्सर संघ 21 धाब्यांवर होता. 3 गडी बाद झाले होते 2 षटकानंतर आपण पाहत आणि रवी 11 भाईंदर संघ 21 अंकांवर. म्हणजे कंपॅरिझन बरोबर आहे धावेंच्या बाबतीमध्ये. फक्त विकेटचं कॉलम तुषार आपण पाहू शकतात की 2 विकेट कुठेतरी एक्स्ट्रा गेल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. तर या इनिंगमध्ये आता कुठेतरी इनिंगला बिल्ड करण्याचा प्रयत्न होतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये या वेळेस पाहायला मिळतोय गावदेवी रवी 11 भाईंदर हा संघ. आणि इथून प्रयत्न असायला हवा की कुठेतरी विकेटचं फॅक्टर फार महत्वाचं असणार आहे. वेळ जास्तीत जास्त घेतला जातोय. पंचांनी मात्र हा फर्स्ट कॉल दिलाय. लक्षात असू द्या 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. जर हाताळली नाही तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे ना तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. काल देखील ते डिसिप्लिन आपण पाहिलं. एका संघाला मात्र डायरेक्टली बाद केलं आणि विशेष करून हे डिसिप्लिन आहे जे डिसिप्लिन विशेष करून 40 वर्षामध्ये आपण पाहिलंय या स्पर्धेच्या माध्यमानं. 18 बॉलमध्ये करायचे 39 धावे मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये या 2 संघाच्या माध्यमातून रंगत असताना षटक क्रमांक झाली आहे 3 ला सुरुवात. पहिला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला बॉलपर्यंत पोहोचेल. एका टप्प्याच्या साहाय्याने बॉल अडवलं जाईल. फेक होईल. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. आदेश सर
या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ म्हणू शकत नाही आहेत. या मैदानावरती धावा चेस देखील होत आहेत. लो स्कोरिंग मॅचेस देखील जर पाहिले गेले तर प्रतिस्पर्धी संघ जिंकू शकतो. त्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. 60 धावा इतक्या मोठ्या नाही आहेत. जर मैदानाच्या आतमध्ये विकेट ठेवून जर खेळला तर नो डाऊट अबाउट इट इथे रवी 11 भाईंदरचा संघ जिंकू शकतो. परंतु प्रतिस्पर्धी संघाला करायचं आहे जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट या ठिकाणी घ्यायचे. टीम गावदेवी एकसर बोलवली या संघाला. 2 दिवसाचं अनालायसिस पाहायचं झालं तर पहिल्या दिवसांमध्ये धावेंचा वेग जास्त होता. कालच्या दिवसामध्ये धावेंचा वेग हा थोडासा कमी होता, कारण की काल जास्तीत जास्त सामने डिपेंड होताना आपण पाहिलं या मैदानावर. म्हणजेच विथ द बॉल आणि विथ द बॅटने परफॉर्मन्स द्यावाच लागेल. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता जी दर्शवली जाते. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये लॉंगनवरनं फील्ड करतील. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळते. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला हे प्रयत्न करावेच लागतात, कारण की प्रत्येक गोष्ट पाहण्याकरिता सोपी आहे, करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि क्रिकेटमध्ये अचूक सरावाची साथ असेल तर अशक्य गोष्टी शक्य होताना आपण पाहिल्यात. म्हणून परफेक्ट प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. नुसती गोलंदाजी आणि फलंदाजी करू नका. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा तितकाच गरजेचा आहे. काल देखील क्षेत्ररक्षण खराब झालं आणि बहुतांश संघाला त्याचा तुटवडा इन मुवमेंटला भोगावा लागला. ऑन द राईट जरूर खेळला, पिक केले या स्ट्रोकला, परंतु मिड विकेटला सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं झालेलं पतन. कुठेतरी हा फटका आहे ना, आता द्विधा मनस्थितीमध्ये खेळला होता फलंदाज मॉन्टूने. जर या ताकदीचा वापर केला असता आणि ताकदीला जर टायमिंगची जोड दिली असती तुषार तर निश्चित स्वरूपाने हा स्ट्रोक कन्वर्ट झाला असता, कारण की त्या एंडने हवा सरशी आहे. परंतु पहा कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये खेळले. बॅटला जे बॉटम आहे ना त्या दिशेने चेंडू लागला आणि मिड विकेटला योग्य त्या पद्धतीचा झेल. नाही, चांगला उल्लेख तुम्ही केला. कॅचेस विन द मॅचेस. फिल्डिंगचा दर्जा जर चांगल्या पद्धतीने असेल तर गोलंदाजावरती देखील प्रेशर कमी प्रमाणात येतो. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेले. आदेश सर हेच ते एंड आहे. अगदी जितेंद्र गाव एंड कडून ज्यावेळेला गोलंदाज येईल, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ज्यावेळेला गोलंदाज येईल त्यावेळेला जास्तीत जास्त धावा बॅटिंग करण्या टीमला बनवायच्या आहेत. कारण की दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड आहे. हवेचा विरुद्ध दिशेने जर पाहिले गेले तर वारे सुरू आहेत आणि त्या विरुद्ध दिशेला जर पाहिले गेले तर षटकार चौकार कमी प्रमाणात जात असताना दिसत आहेत. परंतु या एंडला जर षटकार चौकार नाही आले तर प्रेशर थोडंसं रवी 11 भाईंदर या संघावरती दिसेल. 23ला 2 धक्के 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. दक्षिण उत्तर हवा अशी स्थिर आहे, म्हणूनच कुठेतरी उजव्या हाताच्या फलंदाजाला ताणणे थोडासा बेनिफिट आहे. 23 अंकांवर 2.3 चेंडूंचा खेळ. फुलटॉस जरूर आहे, परंतु पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये हा स्ट्रोक कन्वर्ट केला आणि सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू बॅक धक्के आणि लागोपाठ हे 2 विकेट जात असताना आता अडचणी वाढल्यात रवी 11 भाईंदर या संघाकरिता. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी हाच जो फरक आहे ना, एक अनुभव आणि अनुभवहीन असणाऱ्या खेळाडूंमध्ये आता कुठेतरी इनिंगला बिल्ड करण्याची गरज होती, परंतु आधार देण्याची आवश्यकता आधार आता कुठेतरी खेचला गेलाय आणि बॅक टू बॅक विकेट जात असताना आल्या पावली परत इथून परतावं लागेल विकीला देखील. पण मयूर पाटीलला माहीत आहे फार मोठा अनुभव आहे. अगदी मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून त्याने प्रतिनिधित्व केलंय ॲज अ आयकॉन. अगदी जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय आणि त्याला माहिती आहे आपल्या षटकामध्ये अगदी 4 मुख्य गोलंदाज आहे. कुठल्या क्षणाला अगदी कुठल्या गोलंदाजाचा वापर करायचा कुठल्या एडने, आणि आतापर्यंत मी तर म्हणेन 3ही गोलंदाजाने केलेली जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. चला क्लब बॉईज मनोरे आणि सिद्धविनायक मीरा रोड जर आपण दाखल झाला असतील तर या. पॅकअप द लेंथ हाताळण्याचा मानस, परंतु डाऊन द लेग आहे. पंचांचे दोन्ही आज समांतर 1 धाव अवांतरच्या रूपाने मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर हे धावफलक. आज खऱ्या अर्थाने ती आदरांजली दिली रवी 11 भाईंदर या संघाने, कारण की त्यांचंच नाव आज विशेष करून आपण पाहत आहे आणि खऱ्या अर्थाने ते शब्द देखील फार महत्वाचे होते सकाळच्या सत्रामध्ये. सर्वाटचा उपयोग केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु आउटफील्ड थोडीशी त्यावेळेस स्लो झाली. एका टप्प्याने चेंडूला फील्ड केलं जातं आणि जोपर्यंत 1 शॉटचा इशारा आला आता पंचांचा देखील, म्हणजे जी धाव बेरीज झाली होती आता ती होईल वजा. आधीच विकेट गेल्यात आणि त्यामध्ये धावेंच्या शोधामध्ये रवी 11 भाईंदर संघ आणि आता धावेंमध्ये ही कटोती होईल. एकंदरीत धावफलक आहे 25 या अंकांवर. आता येणारे चेंडू असतील इथून तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूंमध्ये 35ची गरज. शेवटचा अंतिम बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये काय गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जनार्दन जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. बॉटमॅनचा पुरेपूर वापर करत असताना लॉंग ऑनला सचिन आहेत, वेगाने बॉलपर्यंत आलेत.
फेकी चांगली झाली, बाकअप खराब पद्धतीने पाहायला मिळालं आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती मिळतील धावा. 2-3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावांचा पाठलाग करत असताना रवी 11 भाईंदर या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आधीच सर कंपॅरिझन जर पाहिलं गेलं तर जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचं पाहायला मिळालं. टीम मीटिंग होईल, कारण की जर पाहिलं गेलं तर मॅच अजून देखील जर पाहिलं गेलं तर संपल्या नाही आहे. येणारे बॉल तुमच्याकडे इथून देखील असतील 12 आणि 12 बॉलमध्ये इथून देखील वेगाने धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. चला टॉस टाइम. क्लब बॉईज मनोरे आणि सिद्धिविनायक मीरा रोड. चला घाई करा प्लीज. टॉस करण्याकरिता मार्गस्थ व्हायचा आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावसंख्येची गरज आहे. सत्तावीस अंकांवर 3 गडी बाद. चेक. गेली कित्येक वर्ष ज्यांच्या छत्रछायेखाली कित्येक क्रिकेटर घडले गेले ते भरतजी वाघेला सर या ठिकाणी उपस्थित झालेत. एक लेजंड क्रिकेटर आणि त्यांच्या शुभ हस्ताने केला जाईल या सामन्याचा टॉस. क्लब हाऊस मनोरी संघ आणि सिद्धिविनायक मीरा रोड. भरतजी वाघेला साहेबांच्या शुभ हस्ताने केला जाईल हा टॉस. बॅट अँड बॉल असा कॉल करायचा आहे. बॅट असा कॉल आहे आणि बॉल असा कॉल आलेला आहे. सो टॉस जिंकलाय मनोरी या संघाने. मुख्य मंचावर जाण्यापूर्वी 2 शब्द आपण रविदा यांच्याविषयी, कारण की मला ठाऊक आहे की या आठवणी फार महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकांसमवेत आपण त्या वाटलेल्या देखील असतील किंवा सोबत आपण गेलेल्या देखील असतील, परंतु आज त्यांची आठवण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आज तुमच्या शब्दामध्ये कशा पद्धतीने त्यांचे स्मरण कराल? रवीचं नाव म्हणजे घ्यायचं, त्याच्या पुढे काय बोलू काय नाही बोलू, कारण तोच माझा इथे एक जीवाभावाचा मित्र होता. मी जेव्हा इथे कधीही आलो कुठल्या टीममध्ये पण मॅच खेळायला, तो मला घरी घेऊन जाणारच जाणार जेवायला. आणि रवीसारखा मित्र भेटणं पण नशीबवाला पाहिजे. ऑल दी बेस्ट दोन्ही टीम. आणखी एक प्रश्न असेल जो आमच्या नवतरुण खेळाडूंकरिता आहे. पहा, सिंगल डबलचं माध्यम हे फार कमी झाले सध्याच्या युगात, कारण की फास्ट ट्रॅक क्रिकेट हे आपण नेहमीच आढळतो, पण सिंगल डबलचं महत्त्व, कारण की एक लेजंडरी खेळाडूसोबत मी चर्चा करतोय आणि त्यांच्याच माध्यमानं आज नवतरुण उभारते सितारांना तुम्ही काय संदेश द्याल? आणि हा 6 मारला, कारण आजचा क्रिकेट बदलला आहे. 4 ओव्हरची मॅच, 6 ओव्हरची मॅच, 2 ओव्हरची मॅच. तरी कसं ह्या गावातल्या पोरांकडे आहे ना सराव करायला ग्राउंड तरी आहे. मुंबईमध्ये ग्राउंड पण नाही, पण सगळ्यांकडे आहे ना मोबाईल आहेत. आजची यंग पिढी आहे ना, संध्याकाळची वेळ झाली ना प्रॅक्टिस नाही करत मोबाईल घेऊन. मला माहिती आहे या ग्राउंडला मी पण स्वतः प्रॅक्टिस करायचो अजिंक्य स्पोर्ट्स बरोबर. मी इथे जॉबला होतो मोहनदादा पाटीलकडे. मी येऊन इथे प्रॅक्टिस करायचो. पण आताची पिढी मला वाटत नाही कोण प्रॅक्टिस करतात. जे करतात ते तुम्हाला दिसतील की बाबा धावतात वगैरे, पण मोस्ट ऑफ 4 ओव्हर 6 ओव्हरची मॅच झाली तर आपण पण सांगू शकत नाही की बाबा तुम्ही धावा, कारण सर्कलची मॅच आहे तर तुम्हाला मारायचंच आहे. आणि लोकांना पण आता 4 आणि 6च पाहिजे. मी पण पोरांना शिकवतो, प्लेड कर, लहान पोरांना शिकवतो, पण ते लोक IPLच बघतात, डायरेक्ट बॅट आडवीच मारतात. काय करू शकत नाही. जसं हवा आहे तसंच आपल्याला जायला लागतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. तुम्ही पुन्हा एकदा असं नसतं व्हायचं. मनोरी संघाने टॉस जिंकलाय, निर्णय सांगायचा आहे. आम्ही पहिला बॉलिंग करू. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मनोगत आपण यानंतर घेणार, कारण की मॅच सुरू आहे. जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये. मयूर पाटील
पहिला बॉल नोच्या स्वरूपात हाताळला, त्यावरती धावा खर्च झाल्यात. अपेक्षा नाही आहेत मयूरकडून या, कारण की एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून नेहमीच मयूर पाटीलकडे पाहिले गेलं. पुढचा बॉल मयूर तयार. केसरच्या विरोधात ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल, काय फटका खेळला, वा. केसर सोनारच्या बॅट मधून बॉल सरळ निघून जाईल. शेवटच्या क्षणाला मुवमेंट आली आहे, बॉल सीमारेषे पार. 4 धाव्यांसाठी चौकार. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन यावेळेस केसर आपण पाहताय. कुठेतरी ऑफस्टमच्या बाहेर थोडासा चेंडू, थोडीशी जागा मिळाली, रूम मिळाला नाही, ॲज अ मेरिट खेळला आणि थ्रू दी पॉइंट घरंगळत चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. क्रिकेट हा टायमिंगचाच खेळ आहे, म्हणून मी नेहमीच म्हणतो की तुमच्याकडे टायमिंग नावाचं अँटीडोट असावं. आणि विशेष करून ही विशेषता केसरच्या बॅटमधनं हा चौकार येईल आणि धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 40 अंकांवर. या षटकागणिक धावेंचा फ्लो हा वाढलाय. पहिल्या चेंडूगणिक तो षटकार आला आणि तदनंतर आपण पाहताय एक डॉट बॉल आल्यानंतर हा चौकार आणि चांगल्या पद्धतीचे आता बॅटिंग रवी इलेव्हन भाईंदर या संघाकडनं पाहायला मिळत आहे. ओव्हरपिच चेंडू जरूर आहे, सरळ बॅटचा उपयोग केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना बीट करत चेंडू सीमारेषा पार. आता धावेंचा फ्लो वाढू लागलाय. बॅक टू बॅक बाउंड्रीज आणि धावगती 44 या अंकांवर. प्रतिस्पर्धी संघाचं सर्व उत्कृष्ट खेळाडू आणि त्याच्यावरती आक्रमण केसर सोनार. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, समोरच्या दिशेने लॉंग ऑफला अगदी फटका खेळला. क्षेत्ररक्षक आले होते, परंतु त्याला हुलकावणी देत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. आदेश सर, ज्या एखाद्या षटकाची गरज होती ते षटक आले मयूर पाटीलचं, ज्यामध्ये एक्स्ट्रा स्वरूपात धावा देखील आल्यात. सुरुवात थोडी एक्स्ट्रा स्वरूपात झाली, 9 वरती 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार आला. आता मॅचची टोटल सिच्युएशन जर पाहिली तर येणाऱ्या बॉल असतील 8 बॉलमध्ये करायचे आहेत 16 धावा. टेक युअर टाइम, रिचार्ज युअर सेल्फ अँड देन चार्ज अप. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला वेळ हा घालवावाच लागेल आणि म्हणूनच सिंगल डबलला प्राधान्य देणं हे तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑन दी अप खेळलाय, चांगलं कनेक्शन तर आहे, परंतु मिड विकेटला आता पकडले जातील. ह्याच गोष्टीची उल्लेखना नुकताच भरतजी वाघेला सरांनी केली होती की सिंगल डबल सध्याच्या युगात कमी खेळताना पाहायला मिळतात खेळाडू. याने इनिंगला तुम्ही बिल्ड करू शकता, कारण की आता इथून कुठेतरी थांबायची आवश्यकता होती. 1 षटकार 2 चौकार आले होते या षटकाकडे, परंतु क्रिकेटच्या पटलावर मोह आवरेनासा झाला आणि लालच बुरी बला. विकेट मिळाली, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. केसरला थांबणं महत्वाची गोष्ट होती, कारण की प्रत्येक बॉलगणी तुम्ही षटकार चौकार ठोकू शकत नाहीये, कारण की प्रतिस्पर्धी संघाचा एक मातबर खेळाडू म्हणून नेहमीच मयूर पाटीलची ओळख राहिले आणि त्याने मैदानाच्या आतमध्ये विकेट या ठिकाणी मिळवले. 44 वरती अगदी 4 धक्के लागलेत. 60चा पाठलाग करत असताना 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे जरूर कम्प्लीट होत असताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला, मॅचवरती पलटवार टीम रवी इलेव्हन भाईंदर, इथे एखादा डॉट बॉल, इथे एखादी विकेट जर आली तर गावदेवी एक्सर बोरिवली या टीमवरती देखील प्रेशर येऊ शकतं. 7 बॉल आणि करायच्या 16 धावा मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. हा बॉल फार निर्णायक या मॅचचा. JTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जुचंद्र टेनिस क्रिकेट या नावाने अगदी हे चॅनल आपल्याला पाहायला मिळते. मृणाल म्हात्रे ऑल टीम भरपूर चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना हे दोन्ही आमचे कॅमेरामॅन. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं मैदान इतिहास आहे या मैदानावरती भरपूर संघाचा आणि ज्या वेळेला या मैदानावरती मॅचेस होत आहेत, प्रेक्षकांची अल्लूड गर्दी या प्रत्येक स्टँडमध्ये आपल्या सातत्यपूर्वक पाहायला मिळतात. नव्याने फलंदाज दाखल झालेत, अर्थातच जोनस. आणखीन एक मातबर फलंदाज 7 बॉलमध्ये करायचे आहेत 16 धावा. 16ची गरज आहे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. हा शेवटचा अंतिम चेंडू तितकाच निर्णायक असेल. वाचण्याचा प्रयत्न थोडासा शरीरापासून दूर फेकला गेला. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 45 या अंकांवर. माइंडसेट जिवंत ठेवावं लागेल. प्रत्येक धावेकडे आता ते एफर्ट्स हे वाढवावे लागतील या मॅचमध्ये. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 15ची गरज आवश्यकता आहे. इनिंगला बिल्ड केलं एकेडने हरीश. आता जॉनस डिसूजा नव्यानं बॅटर जो मैदानाच्या दिशेने आपण पाहता आणि सकाळच्या सत्रामध्ये ते थोडेसे भावूक देखील झाले होते, परंतु आज खेळाच्या माध्यमानं ही परिपक्वता त्यांना पुन्हा एकदा दाखवावी लागेल. बागपुट पण जरूर आहे. फटका हा जास्तीत जास्त हवेमध्ये. ओहो, झेल घेण्याची संधी होती परंतु संधी गमावले. कुठेतरी या इनिंग मध्ये आहे ना ते क्षेत्ररक्षण थोडंसं खराब निश्चित स्वरूपाने झालं आणि त्याचा सिलसिला जारी आहे. तुम्ही मिस्टेक घटित कराल तर समोरच्या संघाला त्याचा फायदा डेफिनेटली होणार आहे. म्हणून क्रिकेटच्या पटलावर दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुक चुकी खेत.
4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 48 या अंकांवर धावगती. 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि 12 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पहा काय मिस्टेक झाली तुषार, कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडीशी गफलत झाली. वारंवार त्या गफलती होत आहेत आणि आता गफलतीचा परिणाम हा सहन करावा लागेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 12ची गरज आहे. हे इक्वेशन आणि सिच्युएशन या दोन्ही गोष्टी आपण पाहत आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 12 धावसंख्येची गरज. कंपॅरिझन आपण पाहता गावदेवी एकसर संघ 49 अंकांवर 4 गडी बाद आणि जास्त फरक नाही आहे. कुठेतरी या स्लॉग ओव्हरमध्ये आलेल्या त्या 11 धावा आणि तदनंतर जे आपण पाहत आहे की जो टार्गेट सेट केला गेला त्या सर्व काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. परंतु अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. क्रिकेटच्या मैदानात जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत आपण तर्कवितर्क लावू शकत नाही. आणि हे तर्कवितर्क क्रिकेटच्या माध्यमानं कुठेतरी फेल ठरतात, कारण की इथे प्रिडिक्शन आहे फेल. अनिश्चितीचा खेळ म्हणजेच क्रिकेट. थोडासा टीम मेटिंग झालाय, थोडासा ब्रेक जरूर आला. आता मोमेंटम कुठल्या दिशेने जाईल तुषार हे देखील पाहणं योग्य आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12ची गरज. मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 बॉल आणि करायचे आहेत 12 धावा. आज टेनिस बॉल क्रिकेटचं वेळ आज प्रत्येकानं मैदानाच्या दिशेने घेऊन येते. याही स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारे पाहुणे मंडळी या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत असताना त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र कित्येक वर्षांचा अनुभव आहे. गेली 40 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना क्रिकेट डेचा असो क्रिकेट नाईटचा असो नेहमीच आपण बघतात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पालघर असेल, भिवंडी असेल, ठाणा असेल, अगदी जर पाहिलं तर मोठमोठे परिसरामध्ये जाऊन ज्यांनी क्रिकेट खेळले आणि नावाजलेला संघ म्हणून अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाकडे पाहिले गेलं. रविदादा पाटील ज्यावेळेला खेळत होते त्यावेळेला देखील जर पाहिलं खूप चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं आणि त्यांच्यात जर पाहिलं गेलं तर स्मृती प्रित्यार्थ या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन 6 बॉलमध्ये करायचे आहेत 12 धावा. पहिल्या डावात झालेल्या चुका, दुसऱ्या डावात झालेल्या चुका आतापर्यंत टीम गावदेवी एकसर बोरिवली संघाला मागे ठेवायच्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 12 धावा इथे डिफेंड करायच्या. दुसऱ्या बाजूला जोनस आणि हरीश मनामध्ये एकच विचार करत आहेत, 6 मध्ये 12 करायचे आहेत आणि रवी 11 भाईंदर या संघाला जिंकवायचं आहे. प्रत्येक आयोजकाने आदेश ज्याप्रमाणे मेहनत घेतली काय म्हणशील आयोजनाविषयी. ॲक्रेलिकच्या ट्रॉफीज आहेत, चांगले डगआउट, चांगले कटआउट्स आमच्या प्रेक्षकांना बसण्याकरिता अगदी जर पाहिलं गेलं तर खूप सारे स्टँड्स या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित करून दिलेत. 40 वर्षांची ही परंपरा आज क्रिकेटला इतकं पुढे घेऊन जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे तुषार. आणि खऱ्या अर्थाने जे बीज रोवलं होतं त्या बीजाचं आज वटवृक्षामध्ये हे रूपांतर झालंय आणि तुम्ही आम्ही सर्व आज साक्षीदार बनत असताना आणि आजचा दिवस हा खासम खासच आहे. आज रविदादा यांना आपण स्मरण करतोय. 1 वर्ष झालं परंतु क्रिकेट हे त्यांच्या माध्यमानं आणि त्यांच्या विचारानं नेहमीच जिवंत राहील. सुरुवात झाले या स्लॉग ओव्हरला वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर येईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 49. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 धावसंख्येची गरज आहे. एक्स्ट्रा धावा आहेत तुम्हाला कुठेतरी वाचवावं लागतील या मॅचमध्ये. एक्स्ट्राच्या रूपाने कुठेतरी समोरच्या संघाचं जे प्रेशर आहे ना ते हळूवारपणे कमी होईल. गौरव आहे या स्लॉग ओव्हर करिता. ऑन द राईज खेळलाय, फुल टॉस मिळाला. जोनसच्या बॅट मधनं हर्ष उल्हासित करणारा हा झन्नाटेदार षटकार 6. क्या बात आहे. ज्या वेळेला फटक्याची गरज होती नितांत आणि तो फटका जोनसच्या बॅटमधून आला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणखीन एक मात्तवर फलंदाज फुल टॉस बॉल आणि आक्रमण करत असताना गौरवच्या विपक्षात ठोकलाय षटकार. मॅच मध्ये झाला पलटवर कमबॅक केलंय रवी 11 भाईंदर बॉयज या संघाने. क्या बात आहे. एज इज जस्ट अ नंबर. आणि जोनस त्याच्याकडे आतापर्यंत तोच दरारा आहे. एकच मारला परंतु हा देखील तगडा होता, कारण की या मॅचच्या सिच्युएशनशी थोडीशी हवा करणारा हा मोठा प्रहार. आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मिस्टेक घटित झाली गौरव करणं आणि कुठेतरी जोनस तयारच होते. अप्रतिम प्रहार. कोलवरलेन चांगलं प्रत्युत्तर आता गौरवच्या माध्यमानं देखील पाहायला मिळतोय. कालचा दिवस देखील आपण पाहिला जिथे वैभव धुमला 13 धावा वाचवायच्या होता. इन मुवमेंटला कुठेतरी प्रकाश तुंबडा हॅपीने केलेली ती मिस्टेक आणि तदनंतर एका चेंडूकडे 3 धावांची आवश्यकता असताना तो गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये टीम 94 कामन संघाकडनं. 4 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन कशी असो त्या सिच्युएशन मधून तुम्हाला तुमच्या संघाला काढता आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते गेम चेंजर आता बनावं लागेल कुठल्या तरी एका गोलंदाजाला किंवा फलंदाजाला. स्वप्नाने खेळला हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने पुश करो अँड खुश रहो. परंतु आता ही खुशी डगआउटच्या दिशेने घेऊन जाईल. डायरेक्टली हिट
ऑलवेचा काम फिट. नाही, करो या मरूची परिस्थिती होती. जर आदेश सर हिट जर नाही लागला असता तरी या बॉलवरती 3 धावा आल्या असत्या, परंतु जोखीम पत्करली गेली. ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय GTC लाईव्हच्या माध्यमातून. पॉपस्टिकच्या बाहेर शफल झाले. अगदी कुलवटपाचा बॉल होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जसा बॉल गौरवने अडवला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. वा. आणि अपील देखील स्ट्रॉंग झाली आणि अमोल सरने सांगितलं की यस फलंदाज बाद आहेत आणि जोनची विकेट जाईल. मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. जो षटकार आला तिथून डॉट बॉल, तिथून विकेट. आता मात्र जर पाहिलं तर मॅचचं समीकरण राहिलंय. येणारे बॉल असतील 3 बॉलमध्ये करायचे 5 धावा. व्हॉट अ मॅच. आयुष्यात जोखीम पत्कराल तर यशाची पायरी चढाल. म्हणून इथून जास्त विचार विनिमय न करता तुम्हाला हे प्रयत्न नेहमी सातत्याने करावे लागतात. आणि नेहमीच आपण म्हणतो ना, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गेले. 5ची आवश्यकता आहे. जोनसची विकेट गेल्या. आता नव्याने बॅटर श्याम गुप्ता, तो असेल नॉन स्ट्राईक एंडला. हरीशला ती स्ट्राईक मिळाले, परंतु 5 धावा इथून रोखायच्या आहेत तर एकीकडे परिपूर्ण करायचे आहेत. दोन्ही संघ अगदी या मॅच मध्ये आपण पाहताय उतरलेत खरे आणि हे बॅटल रंगताना विशेष करून पाहायला मिळतोय. गावदेव एकसर बोरवली तर दुसरीकडे रवी लेबन भाईंदर. काटे की टक्कर जरूर आहे. हा चेंडू तितकाच निर्णायक असेल. 3 चेंडू गडी 5ची आवश्यकता. चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वर्ण फोर्स करण्याचा प्रयत्न, परंतु डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने अब तक 56 या अंकांवर धावगती. आता येणारे चेंडू तुमच्याकडे 2 आणि 4ची गरज आहे. पहिला बॉल आला होता वाईट, एक्स्ट्रा धावा आला होता, त्यानंतर लगेच षटकार आला. थोडंसं कसं वाटलं की मॅचमध्ये आता थोडंसं मागे निघून जाईल टीम बोरिवली संघ, परंतु त्यानंतर काय पलटवार झालाय. अतिशय उत्तम दर्जाचे गोलंदाजी गौरव मात्रेच्या माध्यमातून करण्यात आले. आता येणारे बॉल 2 असतील. 2 बॉलमध्ये 4 धावा करायच्या. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती श्याम गुप्ता. थोडेसे दुगदुग आहे, थांबलेत. पुन्हा एकदा रनअपच्या दिशेने जाताना पाहायला मिळणार आहेत. सिच्युएशन थोडीशी प्रेशर युक्त आहे आणि नेहमीच आपण म्हणतो ना, घरामध्ये प्रेशर कुकरची शेट्टी वेगळी आहे. खेळाच्या माध्यमानं ही प्रेशर थोडंसं वेगळं आहे. 4ची गरज. ऑन दी अप खेळलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंगनला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फेकी थोडीशी नॉन स्ट्राईक एंडवर न स्ट्राईक एंडला झाली आणि इथून या 2 धावा परिपूर्ण. आता जो जल्लोष आणि आक्रोश आहे ना, जे फ्रस्ट्रेशन आहे, जे परिपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लढने वालों के कदमों में जान होता है. 2ची गरज आहे आणि येणारे चेंडू आहे तुमच्याकडे फक्त आणि फक्त एक ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा. असं वाटलं या मैदानावरती 60ची मॅच आहे. आता मॅच अगदी वन साइड जाईल, परंतु काय मॅच रंगली. पहिल्या ओव्हरमध्ये 11 खर्च केला मयूर पाटीलने. षटक क्रमांक 2 मध्ये अगदी जर पाहिले गेले तर कमी धावा आला, त्यामध्ये एक विकेट आली. 3ऱ्या षटकामध्ये विकेट आली, 4थ्या षटकामध्ये विकेट आली. फक्त पहिल्या षटकामध्ये विकेट नाही आली. आता एक बॉल आणि करायचे आहेत 2 धावा. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघ अगदी जर पाहिलं तर विचार करतात या स्पर्धेमध्ये पहिलं मॅच जिंकायचं आहे, प्रयत्न करतात. गावदेवी एकसर बोरिवली संघ ज्याप्रमाणे फिल्डिंग सेटअप करत असताना दुसऱ्या बाजूला आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज असतील श्याम गुप्ता. पहिल्या डावात श्यामने अव्वल दर्जाचं फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलंय, परंतु श्यामला आता एका बॉलमध्ये 2 धावा करायच्या आहेत. कोण जिंकेल याची प्रदक्षिणा प्रत्येकाने लाभले. पहिला मॅच अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून दिवस क्रमांक 3. एक बॉल करायचे आहेत 2 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. दोन्ही संघांना शुभेच्छा. फ्रंट फुटून आल्यात, समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. विजयाची घोडदौड. शेवटच्या अंतिम चेंडूवर विजय होईल टीम रवी 11 भाईंदर हा संघ. एक धावेचं महत्व आणि एक धावेचं मूल्य काय आहे या मॅच मध्ये पुन्हा एकदा अवगत झालं. पुन्हा एकदा त्याच गोष्टीची उल्लेख मी करेन की क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं झालेल्या मिस्टेक आणि गफलती या मोमेंटला कुठेतरी कमी पडल्या. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमीच हाय क्वालिटीचा असावा. म्हणून जोपर्यंत वेळ आहे ना त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे नसेल. परंतु चांगली मॅच, अतिशय सुरेख पद्धतीने मॅचची समरी आपण पाहता. 59 धावा झाल्या होत्या. गावदेवी एकसर बोरवली हा संघ. सचिनने चांगलं योगदान दिलं. 9 चेंडूकडे 19, मयूर पाटील 7 चेंडूकडे 14, रोहित 6 चेंडूकडे 10.